नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुलुंडमध्ये आपण येऊन दाखल झालेले आहोत आणि मुलुंडची म्हाडा कॉलनी स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये राहणाऱ्या गायकवाड वहिनींना भेटणार आहोत आणि नंतर भेटणार आहोत आपण म्हात्रे वहिनींना. सुरुवात करूया आजच्या एपिसोड. मुलुंड पूर्व इथल्या स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ रोहिणी शैलेंद्र गायकवाड वहिनींना आत्ता आपण भेटणार आहोत. परिसरात एकूणच स्वप्नपूर्तीमध्ये उत्साह प्रचंड दिसतो. वहिनी पैठणी पटकावणार का ते बघूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी रोहिणी शैलेंद्र गायकवाड, पूर्वीची रोहिणी मुरलीधर नाईक. आणि माहेर कुठलं? माहेर माझं मालवण धामापूर. बरं, आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी ननन. नमस्कार. आणि हे सगळे स्वप्नपूर्तीमधील सगळे. सगळा मोठा परिवार. हो. प्रश्नोत्तर. बोला वहिनी, काय वाटतंय आता? थोडंसं जरा टेन्शन आल्यासारखं झालंय. कशामुळे? म्हणजे असं सगळं आता टीव्हीवर आपण दिसणार आणि तुमच्याशी बोलताना. हो का? बरं, मग मला सांगा तुमचं बालपण इथलंच मुलुंडमधलं? नाही, माझं बालपण कोल्हापूरला गेलं. कोल्हापूरला? मालवण, कावळा नाका. कावळा नाका. आणि मिस्टरांचं बालपण? लोअर परेलला, मुंबई. पण तुम्ही लग्नाच्या आधी कधी मुंबईत आला होता? हा, मध्ये म्हणजे 1 वर्ष मी मुंबईत पण होते. कशासाठी? कारण माझे आई वडील नव्हते, त्यामुळे 1 वर्ष काकांकडे, नंतर मावशीकडे मी होते कोल्हापूरला. तर परत गावी गेले, त्यानंतर मग नोकरीसाठी म्हणून इथे आले. म्हणजे बालपण तुमचं सगळं मुंबई? हा, थोडं मुंबई थोडं गावी मिक्स. आणि मग हे कुठे भेटले? हे माझ्या मावशीने ठरवलं की हे चांगले आहेत. हा, मावशीच्या नंदेचा मुलगा. मग कसं आहे, बरं आहे? हा, चांगले आहेत. नाही, चांगले आहेत ना. हो हो. म्हणजे कसे? ठीक आहे, समजूतदार आहेत. समजूतदार आहे. ठीक आहे, समजूतदार आहे. म्हणजे काय वहिनी, कुठे कुठे घेऊन जातात? तर झालं मसुरी झालं, अरे लांब लांब नेलंय म्हणजे. तिरुपती वगैरे. मिस्टर भारत गॅस मध्ये आहेत. अच्छा, बर. आता मग आणि मुलगा आता 4थीत आहे. 4थीत आहे. बोलवा ना. अधीश. शाळेत जातो का? तुला शिक्षणात आवड आहे, खेळात आवड आहे, नाटकात आवड आहे, चित्रकलेत आवड आहे, कसली आवड आहे? खेळायला जास्त आवडतं. कुठला खेळ आवडतो? क्रिकेट. सगळ्यांना क्रिकेट आवडतो. आणि क्रिकेटमध्ये तुला काय करायला आवडतं? बॅटिंग, बॉलिंग की फिल्डिंग? बॅटिंग. आणि आऊट झाल्यावर रडतोस? नाही, बॅटिंग आवडते, लगेच आऊट होतो? नाही. बर, आता आपण आईला प्रश्न विचारूया. मला सांगा, अधीशच्या वर्ग शिक्षिका कोण आहे? कोण आहे? आहे. आणि त्यामुळे वहिनींचं हे पहिलं उत्तर चुकलं. आणि आता उखाण्यासाठी अक्षर देणार आहे अधीश. दे अक्षर, दे. तू अक्षर दे. आईला. आईने घडवलं, वडिलांनी वाढवलं, शैलेंद्ररावांनी मला सोन्यानी मडवलं. अरे वा, अभिनंदन वहिनी. 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. भेटूया म्हात्रे वहिनी. मुलुंड पूर्व अमित सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ रेखा जितेंद्र म्हात्रे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. बघूया आज वहिनी बक्षीस किती मिळवत आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव रेखा जितेंद्र म्हात्रे. माहेरचं नाव? रेखा रामचंद्र म्हात्रे. आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे. हा माझा मुलगा चिराग. हॅलो. मी माझी मुलगी नेहा. हॅलो. ती माझी आई स्नेहलता. त्या माझ्या सासूबाई रोहिणी. त्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. ह्या माझ्या नणंदबाई आहेत. हे माझे वडील. हे मामा. तो माझ्या नंदेचा मुलगा आहे. त्या माझ्या मामी आहेत. हा, त्या माझ्या मामी. त्या माझ्या मामीची सून आहे. हा माझ्या भावाचा मुलगा आहे यश. आणि बाकी आमचे सगळे अमित परिवार. सगळा अमित परिवार. हो. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता प्रश्नोत्तर यांच्या घरात जाऊ. बोला आता. माझं नाव रेखा जितेंद्र म्हात्रे. अहो, किती वेळा सांगताय नाव तुम्ही? त्या व्यतिरिक्त बोला ना आता काहीतरी. हे काय? हे कसलं टेक्स्चर आहे सांगा. चला तुम्ही सांगा, यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? असे प्लेट्स असल्यासारखे वाटतात मला. असं टोस्ट ब्रेड मस्का लावलेला ठेवला असं नाही वाटत? भरपूर वाटतं. वाटतं. काय वाटतं? ब्रेड.
वाटतंय? हो. अच्छा, मग काय ही कोणाची संकल्पना? माझ्या मिस्टरांची. मिस्टरांची. त्यांना ब्रेड आवडतात? नाही, मग म्हणजे हे आवडलं, डिझाईन आवडलं आम्हाला. मग तुम्ही आता त्यांच्यावर ढकललं होतं? हो, म्हणजे आम्ही दोघंही गेलेलो. मग हे कधी बोलणार? कसे आहेत ते? छान आहे. पण तुमचा स्वभाव चांगला आहे. हो, तसं चांगलं आहे. म्हणजे कसा? ते मिळून मिसळून वागते. थोडा तसा राग येतो, असं नाहीये, राग येत नाही असा. रागाबद्दल मी काय विचारलं होतं का? पण तरी सांगते नाही. बरं सांग. मग ते सांगणार ना, नाही तर. तुम्हाला आवड कसली? मला आवड म्हणजे आता वाचन वगैरे, म्हणजे कोडी वगैरे पूर्वी सोडवत होते. आणि सिरियल बघायचं वगैरे आवडतं. असं आवडतं. बरं, ठीक आहे. मुलाचं नाव काय? चिराग जितेंद्र म्हात्रे. चिराग. कुठे येतो? चिराग. बोलवा त्याला. चिराग, तुझं नाव सांग संपूर्ण. चिराग जितेंद्र म्हात्रे. बरं, तू कुठल्या शाळेत जातो? न्यू हॉरिझन पब्लिक स्कूल, कुठे आहे ती? ऐरोली. ऐरोलीला इथून जातो मुलुंडवरून? स्कूल बस आहे. स्कूल बसने जातो. बरं, मग आई लाड करते तुझी? बाबा काय म्हणतो? बाबा म्हणतो, पप्पा म्हणतो काय? पप्पा. पप्पा काय? पप्पा पण लाड करतात? हो, ओरडतात? नाही, कधी कधी. पप्पा ओरडतात कधी कधी. आणि आई रोजच? नाही. मग मम्मी पण कधी कधी. मम्मी पण कधी कधी. तू एकदम गुड बॉय आहेस? हो, माझी भीती वाटते तुला? नाही ना. नाही ना, गुड बॉय. पण तू खरंच गुड बॉय आहेस. कारण का सांग? कारण तू गुड बॉय आहेस. हं? आता आपण आईला प्रश्न विचारूया. मिळेल बक्षीस आईला? हा, चला पहिला प्रश्न आईसाठी. मला सांगा, चिरागच्या 4 मित्रांची नावं सांगा. अनिश, शुभम, लोभस, एक मंथन आहे. मंथन. काय रे, बरोबर आहे? आई सांगते ते. तू सांग, तूच सांग हे बरोबर आहे की चूक आहे. तुझा निर्णय आम्हाला मान्य आहे. सांग. बरोबर. अभिनंदन. 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. नीट उभा राहा. का तुम्हाला? बघितलं, तुझ्यामुळे आईला बक्षीस मिळालं. आता एक अक्षर दे आईला उखाण्यासाठी. ल. ल. लेख होती मी रामचंद्राची लाडकी, आता झाली जितेंद्रची. जरा मनावर घेतलं असतं तर कडकी तरी बोलू कडकी. शकला असता. 5 वर्षापूर्वी. काय जितेंद्रजी गोड असतात. पण वहिनी हे बक्षीस मात्र गेलं, कारण ओके. उखाणा पूर्ण झालेला नाही. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं. काय सांगाल तुम्ही वहिनींबद्दल? आज जी माझी जी म्हणजे पोझिशन आहे, आज तिच्यामुळेच मी आहे. कारण मी तसं बघितलं तर पहिले सुरुवातीला माझ्याकडे सेव्हिंग हा प्रकार नव्हताच. ती सर्व्हिसवाली मिळाल्यामुळे मला जे आज मी काय स्थिर झालो आयुष्यामध्ये, आईवडिलांची पण कृपा आहे, पण त्याच्यात तिचा जो हातभार लागला, त्यामुळे जो आज उभा आहे आयुष्यात त्या टप्प्यावरती, त्या रोहिणीमुळे मी आहे. वहिनी केवढा कौतुक सोहळा चालला. हो ना, बरं वाटतं ना, असं नेहमी कौतुक करतात. असतं. तुमचं बालपण कुठलं? माझं लोअर पर्यंत. लोअर पर्यंत. हो. तुम्ही अभ्यासात कसे होता? म्हणजे अभ्यास आवडायचा की खेळ आवडायचा? नाही, मध्यम. खेळ जास्त. खेळ जास्त. हो. बरोबर आहे, बरोबर उत्तर दिलं मला. आणखी काय वहिनी, तुम्हाला काय करायचंय? अजून आता फक्त एकच इच्छा आहे, मुलाने फक्त छान सेटल व्हावं, मोठा होऊन. होणार ना रे. हं? आधी आत्ता सेटल हो जरा एका जागी शांत. होणार होणार, तू काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा वहिनी, आता पुढचा खेळ. या खेळामध्ये तुम्ही दोघांनी धावपळ करायची. 10 वस्तू सांगणार, वेळ आहे 1.5 मिनिटाची. आणि जर त्याच क्रमाने 10ही वस्तू आणण्यात तुम्ही यशस्वी ठरलात तर वहिनी 1 ग्रॅम सोन्याचा दागिनाही तुम्हाला मिळणार. आणि वस्तू आहेत कुलूप, चेंडू, कात्री, आवळा, लाटणं, खडू, पोळपाट, स्टेपलर, बीट, गॅस लायटर. वेळ सुरू झाली. आणि ड्रॉवर मध्ये आहे बॉल.
आवळा फ्रीज मध्ये. पाचवा काय पुढचं सांगत नाही. पाचवा 30 सेकंद ट्रे मध्ये आहे. लिंबू बरोबर आहे बघ. लिंबू बरोबर. लिंबू बरोबर आहे. आवळाच माहिती नव्हतं. मग मी दुसरा घेऊन येऊ शकते ना. 10, 9, 8, 7, 6, खडू ड्रॉवरमध्ये, ड्रॉवरमध्ये काय? आदेश, आवळा नावाचा जी वस्तू आहे ती आम्ही इथून गेल्यानंतर आई तुला नक्की आतमध्ये दाखवेल. ती फ्रीजमध्येच आहे आणि घरात असलेल्याच वस्तू आम्ही सांगतो. थोडंसं लक्ष अधूनमधून बाहेर अभ्यासात असतं, खेळण्यात असतं. तसं आई काय करते, आई कुठल्या वस्तू आणते त्याकडे पण द्यायचं. त्यामुळे आपल्याला अभ्यासात खूप फायदा होतो. आणि पहिलं कुलूप बरोबर आणलं, मग चेंडू आणला, मग कात्री, आणि मग 3 पर्यंत वस्तू बरोबर आणल्या. आणि मग आणलेल्या वस्तू कोणीही कशाही आणून बाबांच्या हातात एकदाच्या टाकल्या. त्या खेळाला एक नियम होता की जर आईने वस्तू आणली तर ती आधी अधीशकडे द्यायची आणि मग अधीश ठेवणार. अधीशने आधी वस्तू आणली तर ती आईकडे द्यायची, आई ठेवणार. असा ठरलेला खेळ आहे. पण शेवटी आई धावण्याच्या भरात जे आणत होती ती एकदा डब्यात टाकतात त्याप्रमाणे ठेवत होती. पण खेळ छान झाला. 3च वस्तू आणण्यात यशस्वी ठरलेले असल्यामुळे 1, 2, 3 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. अभिनंदन.